हा भाई, काय कळलं का? नाही रे दीप, जवळपास सगळ्या सेकंड हँड गाड्यांच्या दुकानात चौकशी केली, पण तू सांगितलेली रिक्षा कुठे चालली नाही. हा ना, मी पण सगळ्या रिक्षा स्टँडवरती चौकशी केली. मी त्यांना सगळ्यांना विचारलं, अशी रिक्षा आल्याची तुम्हाला काही टिप मिळाली का? नाही ना, त्यांना पण काय माहित नाहीये. पण पम्या तू? नाही नाही यार, अरे जवळजवळ 20-25 क्रॅपची दुकानं शोधून काढली माहिती आहे, कुठंच नाही ना ती रिक्षा. भाई दीप, तुला काय कळलंय का? नाही नाही यार, मी पण लय गॅरेज शोधले. मला वाटलं सेकंड हँड मध्ये कोणी विकली असेल, कुठेच नाही. तो विंचूवाला पण सापडत नाहीये. एक काम करतो, परत पोलीस स्टेशनला जाऊन येतो, बघतो काय लीड मिळते का. तुम्ही संध्याकाळी कॅफे मध्ये भेटा. डन मेरी जान. संध्याकाळी कॅफे आणि रात्री आपलं नेहमीचं बार. हा रिक्षाला महागात पडते रे. दीप, ऐक ना, माझ्याकडे एक सॉलिड स्कीम आहे, 50-50. काय? भाई एक काम करू, कॅफे स्किप करू, डायरेक्ट बारला बसू, काय बोलतो? ए, कॅफे मध्ये जायचंच आहे. आणि बार? हो, जाऊया. बार मध्ये पण जाऊया. लव यू मेरी जान, थँक्यू सो मच. आहो अरे वा, बोला मॅडम बोला. निघालात? हा, आता काय करणार, जावं लागतं. पण तुम्ही म्हणत असाल तर नाही जात, थांबतो. खरंच? थांबून तर बघा. नाही, मला फक्त एवढंच सांगायचं होतं की 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 आज तुम्ही जरा लवकर येऊ शकता का घरी? आ? तुमचा काही प्लॅन वगैरे नाही आहे ना? नाही. खरं? हो. मग काय उपयोग लवकर येऊन? हो, या ना लवकर, म्हणजे मला तुम्हाला काय? काय हो, बोला बोला. मला तुमच्याशिवाय करमत नाही. आ? आ, आ, आ. अहो काय काय आता काय, तुमचं ऐकावंच लागेल मला. एक काम करतो, मी जातच नाही. अहो असं काय करताय? दुकानात जावं लागेल. ठीक आहे, जातो जातो मी, पटकन जातो, पटकन सगळी कामं करतो आणि पटकन येतो. ठीक आहे, चल. ठीक आहे. चल, बाय. नाही ना जात, जा. प्लीज. बाय. बाय. अहो डब्बा. बिचारा, त्या आत्यासमोर तू माझी बाजू घेतलीयस, हे त्याचं रिवॉर्ड आहे. माझं हे प्रेमाने छान छान वागणं, आणि त्याचाच भाग म्हणून हा डबा द्यायला मी तुझ्या दुकानात येते. वाट बघ हा माझी.